न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। वारकरी मराठी साहित्य संमेलन हे नगर जिल्ह्यातच घेण्याचा विचार चालू होता। त्यात नेवासा येथे करण्याची आमची भूमिका होती, परंतु येणारे वारकरी यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबांची पुण्यनगरी असलेले शिर्डी क्षेत्र यासाठी आम्ही निवडले आहे की जेणेकरून हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येण्या जाण्याचा, राहण्याचा, जेवणाचा कोणताही त्रास येणाऱ्या भाविक भक्तांवर होणार नाही। त्यामुळे 13वे अधिवेशन हे शिर्डीमध्ये घेण्याचे आम्ही ठरवले आहे, असे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हबप विठ्ठल पाटील काकाजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। आम्हाला नगर जिल्ह्यात घ्यायचं होतं, खरं नेवाशाला आमची इच्छा होती, परंतु शिर्डीमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातले आणि कर्नाटक, आंध्र, तेलंगणा सगळीकडून लोक येतात, गोव्यातून येतात। त्यांना राहण्यासाठी शेवटी आपण थोडंसं भौतिक गोष्टी बघाव्या लागतात। तिथं निवासाची चांगली सोय आहे, येण्या जाण्याची आहे, पण त्याच्यापेक्षा आपल्याला महत्त्वाचं निवासाचं। ते पुढे म्हणाले की या वारकरी साहित्य संमेलन परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे। समाजाच्या भूमिका आम्ही संत साहित्याच्या माध्यमातून मांडून उत्कृष्ट नागरिक कसे होतील याबाबत प्रयत्न करतो। शासनकर्त्यांनी समाजाचे भान ठेवले पाहिजे। 15, 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या 3 दिवस कार्यक्रमास प्रथम दिवशी सकाळी 7 ते 11 दिंडी प्रदक्षिणा मार्ग उद्घाटन, शुभारंभ, त्यानंतर संवाद, कीर्तन, भारूड, अभंगवाणी आणि परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत। यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथून परिषदेला मोठ्या संख्येने संप्रदाय मंडळ येणार आहे। त्याचप्रमाणे अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, पुणे, संभाजीनगर या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी भक्तगण येणार आहेत। तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि नेते मंडळीही या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हबप विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले। याप्रसंगी व्यंकटेश महाराज सोनवणे, जिल्हाध्यक्ष उत्तर नगर, अभिषेक महाराज जाधव, जिल्हाध्यक्ष दक्षिण नगर, सुभाष महाराज भापकर, जिल्हा सचिव, सुनील महाराज मंगळापूरकर, संगमनेर तालुका अध्यक्ष, अरुण महाराज शिर्के, अकोले तालुका अध्यक्ष, अपर्णाताई सुभाष सोनार, दक्षिण महिला जिल्हाध्यक्ष, पूजाताई कोंडार, अकोला महिला अध्यक्ष, मीनाताई जानवेकर, राहता तालुका महिला अध्यक्ष, वालेकर नवनाथ सर आदी उपस्थित होते। न्यूज सुपर 1 साठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी।